पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। अभियंता नितीन इंगळे 8 लाखांची लाच स्वीकारताना गजाआड, धुळे एसीबीची कार्यवाही। सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी खळबळ। प्रतिनिधी गोकुळ देवरे। उपअभियंता नितीन इंगळे 8 लाखांची लाच स्वीकारताना गजाआड, धुळे एसीबीची कार्यवाही। सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी खळबळ। प्रतिनिधी गोकुळ देवरे। सोलर पथदिवे बसवल्यानंतर ठेकेदाराचे बिल अदा करण्यासाठी त्याच्याकडून तब्बल 8 लाखांची लाच स्वीकारताना नंदुरबार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा विद्युत उपविभाग अभियंता नितीन इंगळे यांना काल दुपारी रंगेहात पकडण्यात आले। धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धुळ्यातील बांधकाम विभागाच्या कार्यालयात ही कारवाई केली आहे। या घटनेने सार्वजनिक बांधकाम विभागात बोकाळलेली लाचखोरी चव्हाट्यावर आली असून शहरात एकच खळबळ उडाली आहे। तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून त्यांचा रजिस्टर फॉर्म आहे। या फॉर्मच्या नावाने ते शासनाच्या विद्युत कामांचे ठेके घेतात। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील धडगाव तालुक्यातील 28 गावपाड्यांमध्ये LED सोलर पथदिवे बसवण्याचा ठेका घेतला होता। यात आम्ही 8,49,477 रुपये याची GST वगळता 2,37,29,356 रुपयांची निविदा मंजूर होऊन वर्क ऑर्डर निघाली होती। त्यानुसार सदर विद्युत ठेकेदाराने मुदतीत पथदिवे बसवण्याची कामे पूर्ण केली। या कामांच्या बिलापैकी तक्रारदार यांनी मार्च 2025 मध्ये 41 लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले। सदर बिल अदा करण्याच्या मोबदल्यात नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत उपअभियंता नितीन दत्तात्रय इंगळे वय वर्ष 53 याने तक्रारदार यांच्याकडून 80,000 रुपये घेतले होते। तसेच उर्वरित 30,000 रुपये पुढील बिल अदा केल्यानंतर द्यावे लागतील असे तक्रारदारास सांगितले। त्यानंतर तक्रारदार यांना डिसेंबर 2025 मध्ये त्यांनी केलेल्या उर्वरित कामांचे 2,02,25,525 रुपये तक्रार यांच्या फर्मच्या खात्यात अदा करण्यात आले होते। मात्र सदर बिल अदा केल्याच्या मोबदल्यात उपअभियंता नितीन इंगळे यांनी तक्रारदार यांच्याकडे तब्बल 8,50,000 रुपये लाचेची मागणी केली। तसेच पैसे दिल्याशिवाय पुढील कामाच्या बिलांवरती सह्या करणार नाही असे सांगून वेठीस धरले। त्यामुळे तक्रारदार यांनी थेट धुळ्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गाठून तक्रार दिली। एसीबीने तक्रारची पडताळणी केली असता उपअभियंता नितीन इंगळे यांनी दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी तडजोडी अंती 8 लाखांची लाच स्वीकारण्याचे मान्य केलं होतं। त्यानुसार काल धुळ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सापळा लावून नितीन इंगळे याला 8 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी त्याच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल पद्मावती कलाल, राजेश कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा यांच्या पथकाने केली आहे। जालना हादरले। 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात मोठी कारवाई। जिल्ह्यातील अतिवृष्टी घोटाळ्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे। प्रतिनिधी शोभा पाटील। जालना हादरला। 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात मोठी कारवाई। जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे। तालुका प्रतिनिधी शोभा पाटील। नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 31 जणांना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये 22 तलाठी, 5 महसूल अधिकारी आणि इतर कर्मचारी यांचा समावेश आहे। प्राथमिक तपासानुसार सुमारे 24 कोटी 90 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे। बनावट नोंदी, खोटे पंचनामे आणि चुकीचे लाभार्थी दाखवून शासकीय निधी लाटल्याचा आरोप आहे। हा प्रकार केवळ आर्थिक गुन्हा नसून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कावरचा थेट डल्ला असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे। महसूल यंत्रणेतीलच काही घटकांनी संगनमत करून हा घोटाळा केल्याचा आरोप होत असल्याने प्रशासनाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे। या प्रकरणात आणखी नावे उघड होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली असून कागदपत्रांची छाननी आणि आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू आहे। दरम्यान शिंदखेडा तालुक्यातही असा प्रकार घडला का असा सवाल उपस्थित होत असून सत्य लवकरच जनतेसमोर येणार असल्याचे संकेत मिळत आहेत।